कोणते हिरव्या आहेत, काही ठिकाणी काळ्या झाल्यात. काळी मिरी आहेत का? काळी मिरी पन्नास बाहेर 50 आईच्या गावात. बरोबर आहे. मणी नाही भाव आणि देव मला भाव. मंदिर आहे. ही सगळी सुपारीची झाड आहेत. सुपर हे मंदिर केशवराज म्हणजे विष्णूचा अवतार. तुम्हाला गेलं तर आपलं तिरुपती बालाजी कसं आहे तसंच, पण हे आपलं एक तीर्थरूप. इथून पाणी येते वरून. हे जे पाणी येते ना वरती एक नदी का झरा म्हणतात. त्या गौमातेच्या तोंडातून हे पाणी पडलं जाते. त्याला इथं साठा होतं. हेच पाणी गावकरी आणि इथले जे भाविक आहेत ते वापरतात. हे केशवराज. जर आपला कॅमेरा ब्लर होतोय. ठीक आहे, असू दे. मंदिर दिसतंय. आपले मारुती राया पाया पडतो. 2 मिनटं थांबा आलोच. तर पाया पडलो आपण. आता प्रदक्षिणा मारूया मंदिराच्या. पहिल्यांदा मी असं मंदिर बघतोय की विष्णूच्या मंदिराभोवती फक्त वनस्पतीच वनस्पती, बाकी काय दुसरं नाही. हे बघा, हे गौमातेमधून पाणी येतं. ह्याची आपल्याला माहिती मिळेल. पाणी एकदम गार आहे. छोटे छोटे घरे डोंगरातून एकत्र येतात. त्यानंतर इथून घर दाखवतात. दगडामध्ये होल पाडून पाईप कोरल्यासारखे
इथंपर्यंत आणलेलं आहे. इथं गोमुख आहे, त्या गोमुखापर्यंत पाणी आणलेलं आहे. नाही हेच पाणी पिण्यासाठी, तसेच येथील बागेतील झाडांना वगैरे ह्याच पाण्याचा वापर होतो. तर ते जे झरे असतात, जीवनझरे डोंगरातले, ते जीवनझरे थोडे एकत्र होतात. एकत्र होऊन ते सरळ सरळ इथं दगडी कोरलेली आहेत पूर्वीच्या लोकांनी. त्या कोरलेल्या दगडामधून ते इथं गोमुखापर्यंत येतं. या गोमुखातून बाहेर येतं या पाण्याचा वापर लोक इथं पाणी पिण्यासाठी करतात. तसेच जे पाणी कंटिन्यू वाहत असते वेस्टेज असतं, त्याचं तिकडं मंदिराच्या बाजूला जे बगीचा आहे त्या बगीच्यासाठी पाण्याचा वापर केला जातो.